तर आज आपण संध्याकाळच्या लहान भुकेसाठी मस्त असं चटपटीत पुडला सँडविच कसं बनवायचं ते पाहणार आहोत। भरपूर भाज्या घातलेल्या आहेत, अगदी पौष्टिक असा हा नाश्ता बनवून तयार होतो आणि संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी अगदी परफेक्ट पर्याय आहे। फक्त 10 मिनिटात बनवून तयार होते। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट तर नक्कीच करा, पण व्हिडिओला हाईप सुद्धा करा। तर सगळ्यात आधी आपण पुडला सँडविचचं बॅटर तयार करून घेऊया। त्यासाठी ते आपल्याला एका बाउलमध्ये 1 कप बेसन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा ओवा हातावरती छान असं चोळून घालायचा। त्यानंतर पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालून हे सगळे कोरडे मसाले छान असं मिक्स करून घ्यायचं। कोरडे मसाले मिक्स झाल्यानंतर ज्या कपाने 1 कप बेसन घेतलं त्याच कपाने 1 कप पाणी इथे मी घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। बॅटर तयार करत असताना खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट करायचं नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचं इथे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। खूप जास्त रनी बॅटर झालं तर ते ब्रेडवरती कोट होणार नाही आणि ब्रेड बॅटरमध्ये बुडाल्यानंतर तो मऊ पडतो। त्यासाठी मीडियम कन्सिस्टन्सीचं इथे आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। तर इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अर्धा कप आणि 1 चमचाभर पाणी मला इथे जास्त लागलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही। तर इथे आपलं सँडविचचं बॅटर तयार झालेलं आहे, तरी हे बाजूला ठेवून देऊया। तर आता आपण पुडला सँडविचच्या आतमधलं जे स्टफिंग असतं भाज्यांचं ते तयार करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी काही व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत। त्यासाठी इथे मी बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे। हे संपूर्ण भाज्या इथे आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत। तुम्ही हवं तर लांब लांब कट करून सुद्धा घेऊ शकता, गाड्यावरती ते तसंच लांब लांब कट करतात, पण लहान मुलं लांब लांब कट केलेल्या भाज्या तोंडात आल्या का त्या काढून टाकतात। त्यासाठी इथे मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत, म्हणजे मुलांना भाज्या सुद्धा खाण्यात येतील। तर इथे सर्व भाज्या मी इथे छान असं एकत्र करून घेतलेल्या आहेत। तर गाड्यावरती हे भाज्याचं स्टफिंग सँडविचमध्ये भरत असताना यामध्ये फक्त लाल तिखट आणि मीठ घातलं जातं, पण इथे मी याला छान असं चटपटीत फ्लेवर देण्यासाठी यामध्ये 2 चमचे भरून शेजवान चटणी घातलेली आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही इथे टोमॅटो केचप सुद्धा वापरू शकता। तर ही शेजवान चटणी आपल्याला ह्या भाज्यांमध्ये छानपैकी कोट करून घ्यायचे, जेणेकरून संपूर्ण भाज्याला ही चटणी लागली पाहिजे। तर इथे पहा, इथे आपलं पुडला सँडविचचं चटपटीत असं भाज्यांचं स्टफिंग बनवून तयार आहे। तर हे बाजूला ठेवून देऊया आणि इथे आपल्याला ब्रेड लागणार आहे। तर इथे मी ब्रेड घेतलेली आहे, ती ब्राऊन ब्रेड वापरली, तुम्ही हवं तर व्हाईट ब्रेड सुद्धा वापरू शकता, पण ही जी ब्राऊन ब्रेड आहे ती गव्हाच्या पिठापासून बनवलेली असते, त्यासाठी इथे मी हेच वापरलेली आहे। तुम्ही हवं तर व्हाईट ब्रेड सुद्धा वापरू शकता। तर आता हे ब्रेड आपल्याला जे बॅटर तयार केलं होतं बेसनचं त्यामध्ये छानपैकी डिप करून घ्यायचं आहे आणि तव्यावरती आपल्याला हे शेकून घ्यायचे आहेत। तर इकडे मी गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे। तवा छानपैकी गरम झाला का थोडंसं त्यावरती बटर स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि बटर छानपैकी स्प्रेड करून झालं का जे आपण ब्रेड बॅटरमध्ये डिप केलं होतं ते ब्रेड आपल्याला ह्या तव्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। म्हणजे आता आपल्याला हे शेकून घ्यायचे आहेत। तर 2 ब्रेड इथे आपल्याला ठेवायचे आहेत दोन्ही साईडने आणि दोन्ही ब्रेड एकमेकांना छानपैकी चिटकले पाहिजे। तर अशा पद्धतीने हे दोन्ही ब्रेड मी यावरती ठेवून घेतलेले आहेत आणि यावरती आपल्याला जे भाज्यांचं चटपटीत स्टफिंग बनवून ठेवलं होतं ते स्प्रेड करून घ्यायचं आहे। एरवी मुलांना आपण भाज्या खायला दिल्या का ते खात नाहीत, नाकं मुरडत असतात, त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण काहीतरी वेगळं बनवलं आणि त्यामध्ये भरपूर असं भाज्यांचं स्टफिंग बनवलं तर मुलांना खातानाही ते खूप आवडीने खातात आणि ते भाज्या खाल्ल्या सुद्धा जातात। तर अशा पद्धतीने यावरती आपल्याला खूप असं भरपूर भाज्यांचं स्टफिंग भरायचं आहे आणि छान असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून या भाज्या ह्या सँडविचला छानपैकी चिटकून बसतात, अजिबात वेगळ्या होत नाहीत। तर खालच्या बाजूने हा ब्रेड आपला छान असा शेकून झालेला आहे। तर आता आपण याची बाजू पलटी करून घेऊया। तर अगदी सहज बाजू पलटी होते, अजिबात हे चिटकून वगैरे बसत नाही। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅसची फ्लेम कमी ठेवायची, कमी ठेवला तर मस्त असं खमंग असं हे सँडविच भाजलं जातं आणि करपत सुद्धा नाही। तर इथे पहा, इथे मी हे सँडविच जे आहे फ्लिप करून घेतलेलं आहे, पलटून घेतलेलं आहे। तर खालच्या साईडने सुद्धा थोडंसं मी बटर सोडत आहे, म्हणजे भाज्यांना सुद्धा बटर लागलं जाईल आणि खालची बाजू सुद्धा छान अशी खमंग खुसखुशीत बनवून तयार होते। तर इथे पहा, इथे मी खालची बाजू सुद्धा छान अशी भाजून घेतलेली आहे। वरतून सुद्धा थोडंसं बटर घालूया आणि हे जे सँडविच आहे ते परत एकदा आपण फ्लिप करून घेऊया। तर अजिबात चिटकून बसत नाही आणि खायला अतिशय खमंग असं बनवून तयार होतं। तर मुंबई स्ट्रीट फूड आहे, मुंबईमध्ये हे पुडला सँडविच खूप फेमस आहे। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा। मधल्या वेळेमध्ये छोट्याशा बुकीसाठी
हे अगदी झटपट बनवून तयार होतं आणि चवीला सुद्धा खूप भारी लागतं। तर इथे पहा, इथे आपलं एक पुडला सँडविच जे आहे ते बनवून तयार झालं आहे। तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही थोडंसं चीजसुद्धा घालू शकता, पण इथे मी घातलेलं नाही आहे। तर इथे मी 2 सँडविच बनवून तयार करून घेतले आणि ते कट करून घेतले। फक्त कट करत असतानाचा व्हिडिओ माझ्याकडून थोडासा स्किप झालाय, तर फक्त आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत। तर इथे पहा, इथे आपलं मस्त असं चटपटीत भाज्यांचं स्टफिंग भरलेलं पुडला सँडविच बनवून तयार झालेलं आहे। तर तुम्ही सुद्धा लहान भुकेसाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी एकदा नक्की ट्राय करून पहा, किंवा सकाळी मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी सुद्धा बनवू शकता। खूप जास्त हेल्दी आहे, नक्की ट्राय करा। आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला हाईप सुद्धा नक्की करा। तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका चटपटीत रेसिपी बरोबर। धन्यवाद आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका।